नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार गेल्या काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणावर झाला. अलीकडं थोडी ती आवक थांबलेली आहे बाहेरची. म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षातून भारतीय जनता पक्षात यायची. परंतु एक 5-6 महिन्यापूर्वी, विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीच्याही पूर्वी मोठ्या प्रमाणावरती अनेक नेते भारतीय जनता पक्षामध्ये आले. विधानसभेची निवडणूक 2024ची झाल्यानंतर सुद्धा तो वेग मोठा होता. त्यामध्ये प्रामुख्यानं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तेव्हाचे पृथ्वीराज बाबा पाटील ह्या दोन वजनदार नेत्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. साहजिकच महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले. भारतीय जनता पक्षाची महापालिकेमध्ये सत्ता पण आली. पृथ्वीराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काम चालू ठेवलेलं आहे. म्हणजे काँग्रेस पक्षात असताना ते ज्या पद्धतीचं काम करायचे, ज्या तडफदारपणे काम करायचे, त्याच पद्धतीनं ते आता भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर सुद्धा काम करतात. प्रामुख्यानं प्रदेश भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांच्याशी त्यांचा सातत्याचा संपर्क असतो. त्याचबरोबर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा सततचा संपर्क असतो. ज्या वेळेला मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याच्या किंवा कोल्हापूर जिल्ह्याच्या वगैरे दौऱ्यावर येतात त्यावेळेला ते त्यांच्याशी सतत संपर्क साधतात. सांगली जिल्ह्यातले किंवा अगदी सांगली विधानसभा मतदारसंघातले अनेक विषय पृथ्वीराज पाटील हे मुख्यमंत्र्यांसमोर मांडतात, प्रदेशाध्यक्षांसमोर मांडतात. तसंच ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, राज्याचे आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर सुद्धा ते प्रश्न मांडतात. त्याच वेळेला ते घरपट्टीसारखा विषय त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याबरोबर समोर सुद्धा मांडला. पृथ्वीराज पाटील हे जेव्हा भारतीय जनता पक्षात आले आणि भारतीय जनता पक्षात काम करायला लागले त्यावेळेला त्यांनी पूर्वी ज्या पद्धतीनं ते काँग्रेसमध्ये अतिशय निष्ठेनं आणि ताकदीनं काम करत होते त्याच पद्धतीनं आताही ते काम करतात असं आपल्याला आढळेल. पूर्वी ते तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात किंवा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तत्कालीन मंत्री अमित देशमुख किंवा तत्कालीन राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या सतत संपर्कात असायचे आणि सांगलीचं सिव्हिल हॉस्पिटल असेल, सांगलीतले काही महसूल विभागाचे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी ते त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करायचे. आता भारतीय जनता पक्षात आल्यानंतर त्यांनी थोडा ट्रॅक बदलला आणि आता भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, मंत्री आहेत यांच्या सतत संपर्कात राहून सांगलीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. त्याच वेळेला त्यांनी जो आक्रमकपणा त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये होता तो सुद्धा आता पुन्हा दाखवायला सुरुवात केलेली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काही 2-4 दिवसापूर्वी ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जयकुमार गोरे यांच्यावरती टीका केली आणि ती टीका दाखवताना म्हणजे व्हिडिओ त्याचे दाखवताना सुद्धा माध्यमांना त्यातले काही शब्द कापावे लागले. अशा शब्दामध्ये संजय राऊत बोलत होते. त्याला थोडंसं संयमित भाषेमध्ये जयकुमार गोरे यांनी उत्तर दिलं. खरं म्हणलं तर जयकुमार गोरे एवढंच म्हणाले ते की सध्या जे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष ज्या पद्धतीनं कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांचा उदो करतोय, त्यांचं भलावण करतोय, त्यावरून पुढची निवडणूक ते बहुतेक कॉकरोच जनता पार्टीचे जे प्रमुख आहेत अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखालचीच ते पुढची लोकसभा आणि विधानसभाची निवडणूक लढवणार असा रागरंग दिसतोय. एवढंच फक्त जयकुमार गोरे बोलले ते. त्यांच्यावरती जोरदार हल्ला, शाब्दिक हल्ला हा संजय राऊत यांनी चढवला होता. त्याला थोडंसं संयमित भाषेत जयकुमार गोरे यांनी उत्तर दिलं की मी त्यांना काय ओळखत नाही वगैरे. परंतु पुन्हा संजय राऊत यांनी त्यांच्यावरती टीका केल्यावरती मात्र पृथ्वीराज पाटील यांना स्वस्थ बसवलं नाही आणि त्यांनी जयकुमार गोरे यांची बाजू घेऊन संजय राऊतांच्यावरती जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. तो हल्ला चढवताना त्यांनी मिरजेतला एक फार मोठा संदर्भ दिला. मिरजेची प्रसिद्धी जशी संगीतासाठी आहे, शुद्ध हवेसाठी आहे, कोरड्या हवेसाठी आहे, ऐतिहासिक एक नगरी म्हणून आहे, त्याचबरोबर मिरजेच्या शहरामध्ये, मिरज शहरामध्ये मानसोपचार केंद्र सुद्धा प्रसिद्ध आहे.
आणि त्या मानसोपचार केंद्राचा संदर्भ देत पृथ्वीराज बाबा पाटील यांनी संजय राऊत यांना इशारा दिला की जर संजय राऊत ज्या पद्धतीचं बोलतायत, ज्या पद्धतीची वक्तव्य करतायत, त्यावरून त्यांची मिरजेमध्ये आम्ही मानसिक तपासणी करायची सुद्धा सोय करू, अगदी मोफत सोय करू. आणि एवढंच नव्हे तर त्या पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की संजय राऊतांच्यामुळं त्यांचा पक्ष रसातळाला गेलेला आहे. पण तरी सुद्धा ते स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपण आहोत असं समजून ते सध्या बोलतायत आणि त्यामुळं तो पक्ष अधिकाधिकच रसातळाला चाललेला आहे. त्याचं भान संजय राऊत यांना नाही, परंतु यापुढं जर संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यासारख्या कर्तबगार आणि ग्रामीण विकास खातं अतिशय मजबूतीनं सांभाळणाऱ्या, विकासाभिमुख राजकारण करणाऱ्या अशा नेत्यावर यापुढे टीका केली तर भारतीय जनता पक्षाचे लोक, कार्यकर्ते, समर्थक ते सहन करणार नाहीत, असा इशारा पृथ्वीराज बाबांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये दिलेला आहे. आता पृथ्वीराज बाबा पाटील यांनी ज्या पद्धतीची आक्रमक भाषा त्या उत्तर देताना वापरलेली आहे ती पाहिल्यानंतर संजय राऊत यांना आतापर्यंत एवढ्या जोरदारपणे कोणी उत्तर दिलं असेल असं वाटत नाही. एकूण ती भाषा त्यांची पाहिली आणि त्यांनी ज्या पद्धतीचं उत्तर दिले ते पाहिलं तर पृथ्वीराज पाटील म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत, जुने नवे नेते आहेत, ते फारसे बोलले नाहीत. यापूर्वी एक दोघांनी संजय राऊतांना उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षाचे होते. त्यानंतर आमदार इद्रिसभाई नायकोडी यांनी सुद्धा संजय राऊतांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला होता. परंतु आता पृथ्वीराज बाबा पाटील हे मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी संजय राऊत यांना डायरेक्ट चॅलेंज दिलेला आहे. त्यांच्यावर जोरदार पद्धतीची टीका केलेली आहे. अर्थात पृथ्वीराज बाबा पाटील यांना जयकुमार गोरे यांच्यावर झालेल्या टीकेबद्दल वाईट वाटणं साहजिक आहे. कारण अतिशय कर्तबगार, सर्वगुणसंपन्न अशा जयकुमार गोरे यांच्यावरती अशा पद्धतीची टीका झाल्यानंतर पृथ्वीराज बाबा पाटील यांना राग येणं साहजिक आहे आणि त्यांना उत्तर दिलेलं आहे. तर थोडक्यात आता पश्चिम महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचे एक खंबीर नेते म्हणून, एक खंबीर प्रवक्ते म्हणून पृथ्वीराज बाबा पाटील हे पुढे येत आहेत असं दिसतंय. वास्तविक पक्षानं भारतीय जनता पक्षानं पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासारख्या नेत्यांची प्रवक्ते म्हणून निवड करण्याची फार मोठी गरज आहे. कारण भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जे काही निर्णय घेतले जातात, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, ह्या दोन्ही सरकारांच्या वतीनं काही निर्णय घेतले जातात. शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतात, आता कर्जमाफीसारखा विषय आहे किंवा अन्य काही विषय आहेत किंवा आता महागाई भत्त्यामध्ये वाढ केली कर्मचाऱ्यांचा, असे काही विषय आहेत. याबाबत भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आणि राज्य पातळीवरचे नेते फारशी पक्षाची बाजू उचलून धरताना दिसत नाहीत किंवा पक्षाची बाजू मांडताना दिसत नाही. जेव्हा पक्षावर टीका होती त्याला उत्तर सुद्धा फारसं कोण देतंय असं दिसत नाही. पृथ्वीराज बाबा पाटील यांनी या निमित्तानं पुढाकार घेऊन संजय राऊत यांच्यावरती टीका केलेली आहे. त्यामुळं आता भारतीय जनता पक्षानं पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासारख्या नेत्याकडं आणि खंबीरपणे काम करणाऱ्या, खंबीरपणे बोलणाऱ्या अशा नेत्याकडं पक्षाचं प्रवक्तेपद सोपवावं अशी साहजिकच त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. सांगलीतल्या भारतीय जनता पक्ष प्रेमी लोकांची सुद्धा तशीच मागणी असणार आहे. पाहूया आता भारतीय जनता पक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीनं ते भारतीय जनता पक्षाचं काम सांगली विधानसभा मतदारसंघात असेल किंवा एकूणच सांगली मिरज परिसरामध्ये असेल ते वाढवण्याचा प्रयत्न करतायत. त्याची दखल आता पक्षाच्या पातळीवर कशी घेतली जाते हे आपल्याला लवकरच दिसेल. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.